तलवारीचा पहिला लढा सुरू केला. बुद्ध होते म्हणून ते लढले नाही असं नव्हे, वैचारिक आणि मानसिक लढा असतो तो, आणि आमचाही तोच आहे. आम्ही तलवारीला आणि चाकूला धार करत नाही, आम्ही बुद्धीला आणि आमच्या मनाला धार करतो. बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये जे पुनर्वसन केलेलं आहे बुद्ध धम्माचं, त्याला समजून घेऊन मोठ्या प्रमाणावरती हा लढा पुन्हा पुढे रेटायचा आहे. नारायण गुरूंनी मंदिराची स्थापना केली. 100हून अधिक मंदिरे त्यांनी स्थापन केली, पण मंदिरात त्यांनी मूर्तीपूजा नाकारली. इजावा समाजाच्या लोकांना प्रेरक व्यक्तिमत्वाच्या रूपात नारायण गुरु समोर आले आणि अस्पृश्य समाजाला संघटित करून त्यासाठी शिक्षण संस्था स्थापन केल्या. तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करणारी ताकद निर्माण करण्याची जी क्षमता होती, जे सामर्थ्य होतं, ते महात्मा फुले यांच्या लिखाणात होतं, त्यांच्या साहित्यात होतं. आणि म्हणूनच महात्मा फुले यांचं साहित्य हे निर्विवादपणे क्रांतिकारी आहे. पहिले बहुजनवादी सुधारक शिवाजी महाराज यांना प्रथम आपल्या निदर्शनास आणून देण्याचं काम महात्मा फुले यांनीच केलेलं आहे. एवढंच नाही तर स्वतः रायगडावर गेले आणि शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. काशीराम ने अपने नारे के साथ कहा, जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी. दलित पिछड़े आंदोलन को राष्ट्रीय पहचान 1990 to 2000 1990 के दशक में काशीराम जी ने दलित पिछड़े आंदोलन का राष्ट्रीय स्तर पर पहचान दिले. बिरसा यांनी आदिवासीचं धर्मांतर मोठ्या प्रमाणावर थांबविलं आणि आदिवासी संस्कृती आणि परंपराचं जतन करण्याची शिकवणूक आदिवासींना दिली. उलगुलांचा नारा देऊन आपल्या अशिक्षित अडाणी आदिवासी बांधवांमध्ये क्रांतीची मशाल पेटविणारे वीर बिरसा मुंडा हे आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. आताही आपले नेते देशाला विश्वगुरू पण स्वप्न पाहतात, पण जर आपला देश जर भूकमारीमध्ये, हंगर इंडेक्समध्ये किंवा बेकारीमध्ये, बेरोजगारीमध्ये आणि भूकमारीमध्ये किंवा जातीवाद आहे, भ्रष्टाचार आहे, याच्यात जर देश अग्रेसर असेल तर हे जे विश्वगुरू जे स्वप्न आहे ते नेत्यांचे ते पूर्ण होणं थोडं शक्य नाही आहे, कठीण आहे ते स्वप्न. ज्युडिशरीमध्ये, न्यायपालिकेमध्ये जर SC ST आणि OBCचे लोक जर नसतील तर आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय कधीच मिळणार नाही. म्हणून आपलं कर्तव्य आहे की मोठ्या मोठ्या पदावर आपले लोक असले पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नावर लढत असताना त्यांचे पडसाद अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून प्रकट झाल्याचे आढळते. अब बाबा साहब के चुनाव प्रचार की पूरी जिम्मेवारी और उन्हें संविधान सभा में चुनाव जीता कर भेजने की पूरी जिम्मेवारी जोगेंद्रनाथ मंडल जी पर थी. अंधश्रद्धेत गुरफटलेल्या महिला अतिशय सन्मानाने व अभिमानाने मिरवत असतात. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, पण महिलांच्या बाबतीत तसं वेगळंच दिसून येतं. माझी सामान्य बहुजन जनता यांना रोज किती आणि कशा प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल, आणि या सर्वांचा सर्वोत्तम उपाय, या सर्वांमधून मार्ग काढण्याचा एकमेव उपाय आहे आणि ते म्हणजे माझ्या बहुजनांना शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. थीम सॉन्ग आपणासमोर प्रस्तुत होईल. यासाठी सर्व कार्यकर्ता विद्यार्थ्यांनी मंचावर यावे. कहीं हम भूल न जाएं, कह गए काशी राम. कहीं हम भूल न जाएं, कह गए काशी राम. महापुरुषों के संघर्ष को आगे बढ़ाना काम. महापुरुषों के संघर्ष को आगे बढ़ाना का. कहीं हम भूल न जाएं, कह गए काशी राम. कहीं हम भूल न जाएं, कह गए काशी राम. कहीं हम भूल न जाएं, कह गए काशी राम.
विषमता के खिलाफ समता संघर्षों को मत भूलना, संघर्षों को मत भूलना। फुले शाहू और अम्बेडकर के पद चिन्हों पर ही चलना, पद चिन्हों पर ही चलना। विषमता के खिलाफ समता संघर्षों को मत भूलना। फुले शाहू और अम्बेडकर के पद चिन्हों पर ही चलना, यही हमारा परम कर्म है, यही हमारा परम कर्म है, मत करना आराम। कह गए कांशीराम, कह गए कांशीराम, कहीं हम भूल न जाए, कह गए कांशीराम, कहीं हम भूल न जाए, कह गए कांशीराम। भूल न जाए या अभियानांतर्गत आजच्या 6व्या महिला परिषदेचे आणि 4थ्या विद्यार्थी परिषदेचे कहीं हम भूल न जाए परिषदेचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील सर, महिला परिषदेचे मार्गदर्शिका माननीय ॲडव्होकेट अश्विनी मून मॅडम तथा विद्यार्थी परिषदेचे मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट रितेश पाटील सर, तसेच परिषदेला उपस्थित आपणा सर्वांना सप्रेम जय भीम। बंधू आणि भगिनींनो, ज्या विषमतावादी वैदिक व्यवस्थेने महिलांच्या सामाजिक अस्तित्वाला नाकारले, त्या महिलांना धम्मोपदेशकाचा सर्वोच्च सामाजिक दर्जा भगवान बुद्धांनी दिला। ज्या महिलांवर बुद्धांनी विश्वास दाखविला, त्या विश्वासावर तत्कालीन महिला खऱ्या उतरल्या। समाजाची सर्वांगीण प्रगती महिलांच्या हाती आहे, हे शैक्षणिक प्रगती होणे आवश्यक आहे हे ज्योतिबा फुले यांनी जाणून होते। व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीमध्ये महिला कार्यकर्त्यांनी सहभाग घेतल्यास व्यवस्था परिवर्तन नक्की घडून येते याच्यावर ज्योतिबा फुलेंचा ठाम विश्वास होता आणि या चळवळीमध्ये कार्य करण्यासाठी पत्नी सावित्रीला समोर केले। त्या दिशेने कार्य करत भारतामध्ये सर्वप्रथम महिलांची शाळा काढून महिलांना शिक्षित करणारे आणि महिलांकडे चळवळीची धुरा सुपूर्द करणारे क्रांतिबा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारतातील पहिले महामानव आहेत। शाहूजी महाराजांनी महिलांच्या शिक्षणासाठी, महिलांच्या सरकारी नोकऱ्यात आरक्षणासाठी, महिलांच्या सामाजिक हक्क आणि अधिकारासाठी, बालविवाह प्रतिबंधासाठी तसेच विधवा विवाह प्रोत्साहनासाठी स्वतःची राजगद्दी पणाला लावली। शाहूजी महाराजांनी आखलेले महिलांच्या प्रगतीचे सरकारी धोरण म्हणजे वेदांच्या विरोधी कृत्य होय हा ब्राह्मणवाद्यांनी गैरसमज करून घेतला आणि त्या कृत्याचा बदला घ्यावा म्हणून ब्राह्मणवाद्यांनी शाहूजी महाराजांना ठार मारण्यासाठी बॉम्बस्फोट घडवून आणलेत। शाहूजी महाराजांनी स्वतःच्या राजगद्दीची आणि जीवाची पर्वा न करता महिलांसाठी महान कार्य केले। बाबासाहेबांनी दिनांक 27 डिसेंबर 1927ला महाड येथे दिलेल्या भाषणात आज आठवले तर अंगावर शहारा येतो। त्या भाषणात बाबासाहेब महिलांना उद्देशून म्हणतात की तुमच्या पोटी जन्मलेल्या आम्हा मुलांना पोलीस खात्यातील शिप्पाड्याची नोकरी मिळत नाही इतका आमचा हीन दर्जा आहे। हे तुम्हास ठाऊक असताना तुम्ही आम्हास जन्मास का घातले असा प्रश्न तुम्हास कोणी केला तर त्याचे उत्तर तुम्ही काय देऊ शकाल। बाबासाहेब महिलांना म्हणतात की एकतर ही अस्पृश्यता मिटवा, नाही तर आम्हाला जन्म देणे बंद करा। महिलांची प्रगती म्हणजे समाजाची प्रगती हे समीकरण बाबासाहेब आम्हाला वारंवार सांगतात। कांशीराम साहेबांनी सुद्धा लोह महिला म्हणजे आयरन लेडी बहनजीवर विश्वास दाखवत महिलांच्या हाती चळवळीची सूत्रे सुपूर्द केली। प्राचीन भारताची समाजव्यवस्था ही स्त्रीसत्ताक समाजव्यवस्था राहिलेली आहे। 27 डिसेंबर 1927ला महाडच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात, घर प्रपंचाच्याच अडचणी ज्याप्रमाणे स्त्री व पुरुष मिळून सोडवितात त्याचप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्री पुरुषांनी मिळून सोडवल्यास पाहिजे आहेत। पुरुषांनी हे काम अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल याबद्दल शंका नाही। तेच काम स्त्रियांनी अंगावर घेतले तर ते त्या कामात लवकर यश प्राप्ती करून घेतील। ज्या महापुरुषांनी आम्हा महिलांचा उद्धार केला, ज्या महापुरुषांनी आम्हा महिलांवर विश्वास टाकला की महिला जास्त जोमाने चळवळ पुढे नेऊ शकतील, त्या विश्वासावर आम्ही खरं उतरत आहो का हा प्रश्न ज्याने ज्याने स्वतःला विचारावा। आम्हा महिलांवर बुद्धांनी विश्वास केला,
ज्योतिबा फुल्यांनी विश्वास केला, शाहूजी महाराजांनी विश्वास केला, बाबासाहेबांनी विश्वास केला आणि कांशीराम साहेबांनीही विश्वास केला. महिलांसाठी बनवलेले हिंदू कोड बिल संसदेत पारित झाले नाही म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा दिला बाबासाहेबांनी. कोणासाठी? तर महिलांसाठी. या सर्व महापुरुषांच्या विश्वासावर खरं उतरण्यासाठी आम्ही महिला तयार होत आहोत. वेगवेगळ्या जिल्ह्यातील महिलांच्या भेटी घेत आहोत. वेगवेगळ्या जिल्ह्यात महिला परिषदेचं आयोजन करीत आहोत आणि त्याच अनुषंगाने आज ही 6वी महिला परिषद चंद्रपूर येथे पार पडत आहे. बाबासाहेबांचा हा विचार लक्षात घेऊन विद्यार्थ्यांवर चळवळीचा विचार बिंबवण्याचे कार्य कहीं हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. तरुण पिढ्याला चळवळीसाठी तयार करून आम्ही मानवतावादी चळवळीचं आयुष्य जे आहे ते वाढवित आहोत. राजकीय आणि क्रांतिकारक रशियन तत्त्वज्ञ लेनिन म्हणतात की तुमच्या देशातील तरुणांच्या ओठावर कोणतं गाणं आहे त्यावरून तुमच्या देशाचं भविष्य काय असेल याचा कयास लावता येतो. आम्ही घडवत असलेल्या नवीन पिढीच्या ओठावर महापुरुषांची चळवळ आहे. हीच पिढी पुढे चालून मानवतावादी चळवळीची दिशा आणि दशा ठरवणार आहे. बाबासाहेबांना अपेक्षित अशा प्रकारचे विद्यार्थी आणि तरुण पिढी तयार करण्यासाठी आम्ही विद्यार्थी परिषदेचं सुद्धा आयोजन करीत असतो आणि त्याच क्रमात आज 4थी विद्यार्थी परिषद ऊर्जानगर चंद्रपूर येथे पार पडत आहे. मानवतावादी चळवळीच्या मशालेचा हा अग्नी आम्हाला सतत तेवत ठेवा लागणार आहे आणि तो आम्ही ठेवणारच या विश्वासासह मी माझी प्रस्तावनेला इथेच विराम देते. धन्यवाद. जय भीम, जय भारत. मानवतावादी विचारसरणीच्या चळवळीमध्ये ही चळवळ धर्मांधता, जातीयता, विषमता, अज्ञान, अंधकार, दारिद्र्य याला वाहून घेतलेली आहे. त्यामुळे बुद्धांचा जो सांस्कृतिक वारसा आहे, बुद्धांच्या अगोदर हडप्पा संस्कृती संपल्यानंतर लगेचच आर्य भारतामध्ये आलेत आणि त्यांनी इथल्या सुजलन सुफलम भूमीमध्ये आपले दृढ पाय रोवलेत आणि इथल्या मूळ मानवतेला, इथल्या मूळ मूल्यांना बगल देत आपले कायदे कानून लादले आणि वेदाच्या रूपाने त्यांनी ते पुढे रेटले आणि तिथून त्या वैदिक संस्कृतीचा उगम झाला. त्यानंतर 500 वर्षानंतर बुद्धांच्या संस्कृतीला बुद्धांच्या सुवर्णयुगाला सुरुवात झाली. बुद्धांनी आपले हे जे सामाजिक विषमता त्यांना दिसत होती, जे काही नरबळी, पशुबळी, धर्मांधता, यज्ञयाग यांना बगल देण्याच्या दृष्टीने त्यांनी जे बुद्धिवादी होते त्यांनी त्या दृष्टीने स्वतःचा आत्मचिंतन विचार करून त्यांनी ह्या चळवळीचा पहिला लढा सुरू केला आहे. बुद्ध होते म्हणून ते लढले नाही असं नव्हे, वैचारिक आणि मानसिक लढा असतो तो आणि आमचाही तोच आहे. आम्ही तलवारीला आणि चाकूला धार करत नाही, आम्ही बुद्धीला आणि आमच्या मनाला धार करतो. तर बुद्धांनी हे बघितल्यानंतर त्यांनी त्यावेळच्या वैदिक संस्कृतीसोबत श्रमण संस्कृतीची एक वेगळी वाट, नेहमी 2 प्रकार चालत असतात, तर ती एक वाट होती, ती त्यांनी चोखून दिली. काही कारणांनी असेल त्यांनी गृहत्याग करून स्वतःला त्या मार्गामध्ये झोकून दिलं. त्यांना बघायचं होतं समाजामध्ये जे चाललं आहे ते सत्य काय आहे आणि असत्य काय आहे आणि त्या सत्याच्या शोधामध्ये त्यांनी आपला मार्गक्रमण सुरू केलं. अनेक हाल अपेष्टा कष्ट सोसत त्यांनी तपस्या करून मानवी मनावर ह्या धर्माच्या किंवा ह्या गोष्टींचा काय उपयोग आहे, त्याचा ह्या समाजाला त्याचा काय उपयोग आहे, सत्य काय आहे, त्याकडे त्यांनी शोध घेऊन कठोर तपस्या करून मार्ग निवडला आणि त्यात त्यांना जे सापडलं, त्यांना आर्य सत्य सापडले, त्यांना अस्तित्वाचे लक्षणं सापडले, त्यांना आर्य सत्यामध्ये जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, त्या कारणाचे निवारण होऊ शकते आणि त्यासाठी अष्टांग मार्ग जर आचरण केले तर आपण पूर्णपणे मानवी जीवनातलं दुःख दूर करू शकतो. यावर त्यांनी
आपली मुहूर्तमेढ सुरुवात केली आणि त्याप्रमाणे त्यांनी अष्टांग मार्गाला महत्त्व देत सर्वसामान्य लोकांना त्याकडे वळवलं. आणि खूप महत्त्वाची, अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट घडली की सम्राट अशोकांसारखा हर्षवर्धन अशा राज्याश्रय त्यांना मिळाला आणि ही चळवळ पूर्ण भारतभर, आशिया खंडामध्ये, संपूर्ण देशामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने पुढे गेली की तो एक सुवर्ण काळ भारताच्या इतिहासामध्ये नोंदवला गेलेला आहे. तो काळ कोणीही त्याला दुर्लक्षित करू शकत नाही. ह्या देशाची ती आन बान शान आहे. सम्राट अशोकाचा सुवर्णकाळ आणि तो बुद्धांचा सुवर्णकाळ. त्यानंतरच्या काळामध्ये इथे पुष्पमित्र शुंगांकडून जे काही घडत गेलं धर्मांधता आणि ह्या जातीयवादाच्या याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा वर्चस्व स्थापित करण्याच्या प्रयत्नामध्ये बुद्धांना इथून नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि आपण त्याचे परिणाम बघतो आहे. त्यानंतरच्याही काळामध्ये मनुस्मृतीला समोर आणून तो प्रयत्न चालतच राहिला आणि एका वाटेने हा मार्ग चालू होता वैदिक संस्कृती आणि हे धर्मांधता मनुस्मृती आणि दुसऱ्या वाटेने दुसरा प्रवाह चालू होता ज्या प्रवाहामध्ये आम्ही आहोत आता. तर त्या दिशेने त्यानंतर अनेक महापुरुष संत समोर आलेत. कबीर आहेत, महात्मा फुले आहेत, पेरियार आहेत, गुरु हे बाकीचे नावं मी घेऊ इच्छिणार नाही कारण सगळे त्या विषयावर बोलणारे आहेत पुढे. तर ह्या वेगळ्या प्रवाहाच्या वाटेवर बुद्धांनी आम्हाला जे दिलेलं आहे धम्म आणि धर्म यामधलं आपल्याला ती तफावत समजून घ्यायची आहे. हा लढा धर्मांधतेच्या विरुद्धचा लढा आपल्याला धम्म या भाषेमध्ये समजून घ्यायचा आहे. धम्म हा आचरणाचा आहे, धम्म हा बुद्धीचा आहे, धम्म हा मनाचा आहे, धम्म हा माणुसकीचा आहे, धम्म हा मानवतेचा लढा आहे, धम्म हा आमच्या आपसातल्या व्यवहाराचा आहे, धम्म हा आमच्या प्रेमाचा लढा आहे, आमच्या मैत्रीचा लढा आहे. धम्म हा निव्वळ विहारामध्ये बुद्धमूर्ती स्थापन करून पूजा अर्चा करून ओवी गाथा गाण्याचा धम्म नाही. त्यामुळे आम्हाला अभिप्रेत आहे की आम्ही ज्या पद्धतीने बुद्धांना अपेक्षित होतं त्या पद्धतीने बाबासाहेबांनी ह्या देशामध्ये जे पुनर्वसन केलेलं आहे बुद्ध धम्माचं त्याला समजून घेऊन मोठ्या प्रमाणावरती हा लढा पुन्हा पुढे रेटायचा आहे आणि हा सुवर्णकाळ पुन्हा चालू करायचा आहे. एवढे बोलून ह्या विषयावर मी इथेच थांबते. दक्षिण भारतातील थोर समाजसुधारक व धर्मसुधारक नारायण गुरु यांचा जन्म 22 ऑगस्ट 1855 केरळ राज्यातील चंपाजोत गावात एका इजावा जातीत अस्पृश्य कुटुंबात झाला. त्यांनी आपले उच्च व पारंपरिक शिक्षण संस्कृतमध्ये केले. वेद उपनिषद यांचे सुद्धा अभ्यास योग अभ्यास सुद्धा होता. परंतु संसारामध्ये त्यांचे मन रमत नसल्याने त्यांनी विमुक्त राहण्याचा विचार केला आणि समाजात फिरत असताना अस्पृश्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विदारक रूप जेव्हा त्यांच्या समोर आले तेव्हा त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली आणि त्यांनी आपले जीवन इजावा जातीच्या आणि अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी वाहून नेले. दक्षिण भारतात इतकी जातीव्यवस्था होती. केरळ राज्यात छुआछुतीचा असा प्रकार होता. दक्षिण भारतामध्ये ब्राह्मण मनुवादाचे अत्याधिक पोषक होते आणि ते मनुवादी व्यवस्थेला ईश्वराची देण असा गैरसमज समाजामध्ये पसरवून त्यांनी अस्पृश्य लोकांवर जो अन्याय अत्याचार केला त्यांची मनुवादी दंडव्यवस्था तर इतकी भयंकर होती की एखाद्या ब्राह्मणाने अस्पृश्याची हत्या जरी केली तरी त्यावर कोणताच दंड नव्हता. परंतु अस्पृश्य समाजाच्या व्यक्तीने एखादा छोटासा अपराध जरी केला तर त्याचे हातपाय कापले जात होते. मोठ्या अपराधासाठी तर खांबाला बांधून अमानवीय व्यवहार त्यांच्यासोबत केला जात होता. नारायण गुरु यांनी आपल्या समाजाच्या अस्पृश्य समाजाच्या महिलांची जी स्थिती बघितली तेव्हा त्यांनी मनुवादाचा धिक्कार करून अस्पृश्यामध्ये स्त्री शिक्षण आणि अस्पृश्य शिक्षणाच्या सामोरे नेण्यासाठी चळवळी सुरू केल्या.
इतकी दयनीय स्थिती होती की पुरुषांना तर सोडाच, महिलांना आपले वरचे अंग झाकण्या इतकं सुद्धा इतका अत्याचार होत होता आणि याचा सुवर्ण फायदा घेऊन व्यभिचार सुद्धा अस्पृश्य स्त्रियांसोबत करत होते. म्हणून नारायण गुरु यांनी केरळमध्ये चळवळ सुरू केली आणि मंदिरात तर सोडा, मंदिरात प्रवेश तर नव्हता, परंतु ज्या रस्त्यावरून जनावरांना जाण्याची मुभा होती त्यावरून अस्पृश्यांना चालणे सुद्धा अवघड होते. त्यासाठी नारायण गुरु यांनी 1924 मध्ये वायकोम मंदिराचा, त्रावणकोरमध्ये वायकोम मंदिरामध्ये अस्पृश्यांना जर प्रवेश केला तर त्यांची पिटाई होत असेल, ब्राह्मणाकडून त्यांचा अपमानित केले जात असेल, त्यासाठी त्यांनी वायकोमचा सत्याग्रह नारायण गुरु यांनी 30 मार्च 1924 ते 23 नोव्हेंबर 1925 पर्यंत सार्वजनिक रस्त्यावरून चालण्यासाठी आणि मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी अहिंसक असे आंदोलन चालवले. त्याला वायकोमचा सत्याग्रह आपण म्हणू शकतो. नारायण गुरूंनी मंदिराची स्थापना केली. 100हून अधिक मंदिरे त्यांनी स्थापन केली, पण मंदिरात त्यांनी मूर्तीपूजा नाकारली. मंदिरातून मूर्तीची पूजा न करता त्यांनी मंदिरामध्ये दिवा, आरसा तर कुठे पुस्तका ठेवला. सर्वांसाठी एकच जात एकच धर्म हे ब्रीद वाक्य त्यांचे होते आणि मंदिरातून पूजा पाठ न करता नैतिक शिक्षण, सर्वधर्म समभाव, न्याय, बंधुता व स्वच्छता या गोष्टींना प्राधान्य दिले. मानवी जीवन सहिष्णुते करण्यासाठी आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी नारायण गुरूंनी मंदिरातून विद्यालयाची निर्मिती केली. जेव्हा नारायण गुरु श्रीलंकेवरून परत आले, त्यांनी 1921 मध्ये कॉन्फरन्स ऑफ ब्रदरहूड म्हणजे विश्व बंधुत्व परिषद, 1924 मध्ये सर्व धर्म परिषद अशा परिषदा घेतल्या आणि त्यांनी 1903 मध्ये त्यांनी श्री नारायणा धर्म परिपालन योगम या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा उद्देश अस्पृश्यामध्ये आणि इजावा जातीच्या समाजामध्ये शिक्षण आणि शिक्षणाचा प्रसार करणे होते. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक गोष्टीकडे लक्ष देणे होते. केरळमध्ये सुद्धा नारायण गुरु यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य देऊन जसे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी महाराष्ट्रात केले, नारायण गुरु यांना सुद्धा दक्षिण भारतातील महात्मा ज्योतिबा फुले म्हणून संबोधले जाते. आणि केरळ राज्यातील ब्राह्मणवाद ती व्यवस्था, अमानवीयता व पाखंड यासारख्या क्रूरीतीवर प्रहार करून इजावा समाजाच्या लोकांना प्रेरक व्यक्तिमत्वाच्या रूपात नारायण गुरु सामोर आले आणि अस्पृश्य समाजाला संघटित करून त्यासाठी शिक्षण संस्था स्थापन केल्या. लोकशिक्षण, लोकजागृती या अंगांनी आपली चळवळ चालवली आणि 1928 मध्ये त्यांचे निधन झाले. आपल्या महापुरुषांनी आपल्यासाठी जे कार्य केले ते न विसरता आपण त्या कार्याला आणि चळवळीला सामोरे येत नाहू ही मी माझी जबाबदारी समजते आणि मी यासाठी सतत तत्पर राहीन. या प्रसंगी एवढेच बोलते, इथेच थांबते. सर्वांना जय भीम, जय भारत, जय संविधान. 6व्या महिला परिषदेसाठी माझा विषय आहे महात्मा ज्योतिराव फुले एक महान क्रांतिकारी साहित्यिक. साहित्य म्हटलं की लेखक हा संबंध येणारच, म्हणून क्रांतिकारी आणि सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिल्याचे आपणास दिसून येते. त्यात शेतकऱ्याचा आसूड आणि गुलामगिरी या 2 ग्रंथाचा तर निक्षून उल्लेख हा व्हायलाच हवा. कारण तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करणारी ताकद निर्माण करण्याची जी क्षमता होती, जे सामर्थ्य होतं, ते महात्मा फुले यांच्या लिखाणात होतं, त्यांच्या साहित्यात होतं. आणि म्हणूनच महात्मा फुले यांचं साहित्य हे निर्विवादपणे क्रांतिकारी आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मुळात ते आहेच. शेतकऱ्यांचा आसूड हा महात्मा फुले यांचा एक प्रसिद्ध ग्रंथांपैकी एक आहे. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा आणि उच्चवर्णीयांची मक्तेदारी ह्या सगळ्यांविरुद्धची प्रतिक्रिया त्यांच्या साहित्यातून उमटलेली आहे. आणि म्हणून त्या काळच्या समाजाचं प्रबोधन आणि सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी त्यांनी लिहिलेलं साहित्य आपल्यासाठीही आणि येणाऱ्या अनेक काळासाठी सुद्धा तेवढंच मार्गदर्शक आणि प्रेरणादायी असणार आहे.
आजपासून 2500 वर्षापूर्वी बहुजनांवर लादलेली गुलामगिरी किती दाहक होती याचं वास्तववादी वर्णन त्यांनी आपल्या गुलामगिरी या पुस्तकात 1870 साली केल्याचं दिसून येते. सार्वजनिक समाज रचनेतली विकृती, देवी देवतांचे विकृत रूप आणि संकल्पना आणि या सगळ्यांचं अनुकरण करण्यासाठी होणारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीतीने जी जबरदस्ती चालायची त्या सगळ्या गोष्टी त्यांनी अगदी ओघवत्या संवादातून आपल्या गुलामगिरी या पुस्तकात मांडलेलं आहे. आणि हे पुस्तक त्यांनी अमेरिकेतल्या निग्रो या चळवळीला अर्पण केल्याचं दिसतंय. म्हणजे महात्मा फुले यांचा दृष्टिकोन किती वैश्विक दर्जाचा आहे, किती जागतिक दर्जाचा आहे हे आपणास दिसून येते. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ आहे असं म्हटलं जातं. जर त्यांचं थोरपण आपल्याला अनुभवायचं असेल किंवा माहिती करून घ्यायचं असेल तर सार्वजनिक सत्यधर्मातून त्यांचं थोरपण आपल्या लक्षात येतं. प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी तत्त्वज्ञांनी निर्माण केलेली शोषण रचना यामुळे बहुजन समाजवर्ग पूर्णतः रसातळाला गेलेला होता. ह्या समाजाला नवीन जीवनमार्ग दाखविण्यासाठी त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला सार्वजनिक सत्यधर्माची स्थापना सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या समाजाला आचारधर्म सांगता यावा म्हणून त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाची निर्मिती केली किंवा ते लिहून काढलं त्यांनी. स्त्री पुरुष समानता हा महात्मा फुले यांच्या कार्याचा प्रमुख घटक त्यांनीच लिहिलेल्या तृतीय रत्न या नाटकात आपणास पाहावयास मिळतो. म्हणजे आजपासून 150 ते पावणे 200 वर्षापूर्वी भारतीय रंगमंचावर पती पत्नी हातात हात घालून बाहेर शिकायला पडतात आणि एकत्र जेवण करतात हे चित्र उभं करण्याचं धाडस केवळ आणि केवळ महात्मा फुले त्या काळी आपल्या लिखाणात करतात. यावरून त्यांचा जो द्रष्टेपणा आहे म्हणजे एक द्रष्टे महापुरुष आपण त्यांना संबोधू शकतो. मुळात ते आहेतच. म्हणजे इतका दूरदृष्टिकोन त्या काळात आजपासून इतक्या वर्षापूर्वी जी कल्पना आपण आज जरी करतो किंवा पाहतो तरी वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर लोकांचे विचार येतात किंवा म्हणजे ज्या पद्धतीने लोक रिॲक्ट होतात ते आपणास पाहावयास मिळते. फुले त्या काळी तो विचार करायचे. पहिले बहुजनवादी सुधारक शिवाजी महाराज यांना प्रथम आपल्या निदर्शनास आणून देण्याचं काम महात्मा फुले यांनीच केलेलं आहे. एवढंच नाही तर स्वतः रायगडावर गेले आणि शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि प्रथम महात्मा फुले यांच्या प्रयत्नाने पुण्यामध्ये सार्वत्रिकरित्या शिवजयंती साजरी करण्यात आली. आज बरेच जण त्याचं श्रेय लाटतात, ते आपल्याला माहिती आहे, आपण खरं काय आहे ते जाणून घेऊ शकतो. तर अशा रीतीने महात्मा फुले यांनी प्रथम पुण्यामध्ये सार्वजनिकरित्या शिवाजी जयंती साजरी केली आणि एवढ्यावरच ते थांबले नाही तर कुळवाडी भूषण शिवाजी महाराजांवर त्यांनी लिखाण करून समाजामध्ये एक आदर्शवादी दृष्टिकोनसुद्धा निर्माण केला, जो स्त्री पुरुष समानता मांडणारा आहे, जो शेतकऱ्यांचा राजा आहे, जो 12 बलुतेदार अलुतेदारांना न्याय देणारा आहे आणि जो समतावादी आहे. अशा गुणवैशिष्ट्यांसह ते शिवाजी महाराजांवर चरित्ररूपी पोवाडा लिहितात आणि त्या पोवाड्यामध्ये शिवाजी महाराजांची थोरवी गाताना म्हणतात की डोंगर कंगर फिरला नाही भ्याला ऊन पावसाला वाटणी देई शिपायाला. आणि पोवाड्याचं सार शेवटी एका ओळीत सांगताना ते म्हणतात की राजा क्षत्रियांमध्ये पहिला नाही दुसरा उपमेला. तुकाराम महाराजांच्या अभंगाचा गाढा अभ्यास असणारे महात्मा फुले त्याच धर्तीवर अनेक अखंड सुद्धा रचतात. त्यातला एक अखंड तुमच्यासमोर सादर करते आणि थांबते. ते आपल्या अखंडाचा शेवट नेहमी ज्योती म्हणे असा करायचे. त्यातला एक अखंड आज मी तुमच्यासमोर प्रस्तुत करते. ते असं म्हणतायत की थोडे दिन तरी मध्यवर्ज करा तोची पैसा भरा ग्रंथासाठी, ग्रंथ वाचून या मने शुद्ध करा देऊ नका थारा वैरभावा. खोट्या धर्मा नाही सत्याचा आधार व्यर्थ बडी वार स्वार्थासाठी. सत्य सोडून या धर्मवादी होते संग्रामे करीती रक्तपात. लढण्याचा कित्ता संतांनी घाली ती पिढी जादा देई दुःख जगा. सहिष्णुते विना नाही समाधान एकीचे बंधन ज्योती मने. या व्यतिरिक्तही त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा राहिलेली आहे. आयोजकांनी मला संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद देत इथेच थांबते. जय भीम, जय भारत. दरवर्षी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना 15-15 तास अभ्यास करण्याचे चॅलेंज दिले जाते. यावर्षी तर उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा 12 तास अभ्यास करण्याचे चॅलेंज दिले गेले होते. अभ्यासाचे या चॅलेंजला विविध जिल्ह्यातून उदंड प्रतिसाद मिळत असतो
आणि सर्व विद्यार्थी अभ्यासाचे या चॅलेंजला सहजरित्या पार करीत असतात. यानंतर शुभांगी गायकवाड मॅडम, कोराडी कॉलनी, नागपूर यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपल्या विषयाची उकल करावी. त्यांचा विषय आहे मान्यवर कांशीराम साहेब यांची राजकीय वाटचाल आणि उपलब्धि. मान्यवर काशीराम जी का जन्म 15 मार्च 1934 को पंजाब रोपड़ जिले के खवासपुर गांव में हुआ था, जिन्हें बहुजन नायक या मान्यवर के नाम से भी जाना जाता है. साहेब काशीराम एक भारतीय राजनीतिज्ञ और समाज सुधारक थे, जिन्होंने बहुजन भारत में जाति व्यवस्था के सबसे अछूत समूह सहित पिछड़ी या निचली जाति के लोगों के उत्थान और राजनीतिक लाभबंदी के लिए काम किया. इस लक्ष्य की ओर काशीराम ने 1971 में दलित शोषित समाज संघर्ष समिति DS4, अखिल भारतीय पिछड़ा, SC ST OBC और अल्पसंख्यक समुदाय कर्मचारी महासंघ बामसेफ और 14 अप्रैल 1984 के बहुजन समाज पार्टी BSP की स्थापना की. राजनीतिक संघर्ष और विस्तार 1980 का दशक. 1981 में काशीराम ने दलित समाज संघर्ष समिति DS4 के नाम से एक सामाजिक संगठन बनाया. उन्होंने दलित वोट को एकजुट करके अपनी कोशिश शुरू की और 1984 के अंत में काशीराम ने कदम उठाया और बहुजन समाज पार्टी की स्थापना की. इस पार्टी का उद्देश्य दलितों, पिछड़ों, आदिवासियों और अल्पसंख्यकों को राजनीतिक मंच देना और उनके अधिकारों की रक्षा करना था. बहुजन भारत की आबादी 85% हिस्सा थी, लेकिन 6000 विभिन्न जातियों में विभाजित थे. पार्टी BR आम्बेडकर, छत्रपति शाहू महाराज और गौतम बुद्ध के दर्शन से प्रेरित होने का दावा करती है. 1984 में छत्तीसगढ़ की ताजगी चंपा सीट से लड़े, पर BSP को उत्तर प्रदेश में सफलता मिली. बसपा के गठन के बाद मायावती जी का चुनावी सफ़र शुरू हुआ, जहां पर कांग्रेस के प्रत्याशी जीत पर 44,000 से अधिक वोटों पर थर्ड स्थान प्राप्त किया. 1985 में बिजनौर के उपचुनाव में थर्ड रैंक के साथ 61,000 वोट मिले. फिर जब BSP चुनाव लड़ रही थी तो काशीराम जी ने कहा था, पहला चुनाव हम हारेंगे, दूसरा चुनाव में हम हराएंगे और तीसरे चुनाव में जीतेंगे. उनका कहना था कि हम इस देश में बहुजन समाज की हुक्मरान बनाना चाहते हैं. लोकतंत्र में जितनी संख्या ज़्यादा होती है उनका हुक्मरान होना चाहिए. 1987 में हरिद्वार सीट में 1,25,000 पर सेकेंड स्थान पर थे. 1988 में इलाहाबाद के लोकसभा का उपचुनाव लड़ा. वो जीते तो नहीं, पर विश्वनाथ प्रताप सिंह जैसे मजबूत प्रतिद्वंदी के खिलाफ 70,000 वोटों से अधिक लेने में सफल रहे. चुनावी राजनीतिक प्रवेश 1989 में लोकसभा चुनाव में BSP ने अपना पहला बड़ा राजनीतिक कदम रखा और कुछ सीटों पर जीत हासिल की. काशीराम ने अपने नारे के साथ कहा, जिसकी जितनी संख्या भारी उतनी उसकी हिस्सेदारी के तरह दलितों और पिछड़ों एकजुट किया और उन्हें राजनीतिक हिस्सेदारी दिलाने की कोशिश की. 1981 to 1991 के बीच में उत्तर प्रदेश में 4 राज्य विधानसभा और लोकसभा संसदीय चुनाव में BSP पार्टी को वोटों का हिस्सा 8.7 to 9.4% के बीच में मामूली रूप से ही अलग अलग रहा. पर 1989 में पार्टी ने 425 राज्य विधानसभा सीटों में 13 सीट जीते और 1991 में 12 सीटें जीते. पार्टी ने 1989 में केवल सिर्फ 2 सीटें जीते और 1991 में 1 ही संसदीय सीटें जीते. और बाद में काशीराम ने खुद 1992 से यूपी से एक उपचुनाव जीता. दलित पिछड़े आंदोलन को राष्ट्रीय पहचान 1990 to 2000. 1990 के दशक में काशीराम जी ने दलित पिछड़े आंदोलन का राष्ट्रीय स्तर पर पहचान दिलाई. मान्यवर ने अपनी एक भाषण में बाबा साहेब को बौद्ध धम्म दीक्षा देने के 50 वर्ष पूरे होने के अवसर पर 4 करोड़ के साथ बौद्ध धम्म अंगीकार करने की इच्छा जताई. पर अफसोस उनका कुछ दिन पहले ही परिनिर्वाण हो गया.
अंतिम वर्ष और निधन। काशीराम 2003 के बाद स्वास्थ्य कारणों से राजनीतिक से दूर हो गए। 9 अक्टूबर 2006 उनका निधन हो गया। उनके निधन के बाद भी उनके विचार, उनके द्वारा शुरू किया गया आंदोलन आज भी बीएसपी और भारतीय राजनीति के महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं। 1983 to 2003 तक काशीराम ने न केवल एक राजनीतिक दल की स्थापना की, बल्कि भारतीय राजनीति के वंचित और दलित वर्गों की आवाज़ को बुलंद किया। उनके योगदान ने भारतीय समाज में सामाजिक न्याय और समानता की लढाई को एक दिशा दिलाई। धन्यवाद। इंग्रजांविरुद्ध सशस्त्र क्रांती आणि आदिवासींच्या हक्कांसाठी लढताना हुतात्मा पत्करलेल्या बिरसा मुंडा यांना भारताच्या स्वतंत्र लढ्यात आज अजरामर करून ठेवलेले आहे। कोण होते बिरसा मुंडा, त्यांच्याविषयी आज जाणून घेऊया। झारखंडच्या इतिहासात बिरसा मुंडा यांना अनन्य असे साधारण महत्त्व आहे। 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंडमधील उलीहुतू या छोट्या खेडेगावात त्यांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कुर्मीहट्टू असे होते। बिरसा मुंडा यांनी आपले गुरु जयपाल नागो यांच्याकडून प्राथमिक शिक्षण घेतलं होतं। त्यानंतर जर्मन मिशनरी शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला, पण काही काळातच या शाळेत आदिवासी संस्कृतीची उडवली जाणारी खिल्ली बघून संतापलेल्या विरसांनी त्या विरोधात बंडाची भाषा बोलायला सुरुवात केल्याने त्यांना या शाळेतून काढून टाकण्यात आले। त्यानंतर विरसा एका छोट्या नागपूर परिसरात ब्रिटिशांविरोधातील सरदार आंदोलनाच्या संपर्कात आले आणि ब्रिटिशांनी 1882 साली बनवलेल्या वनकायद्याचा त्यांनी प्रखर असा विरोध केला। विरसाच्या वाढत्या विरोधामुळे 1895 साली सर्वप्रथम त्यांना अटक करण्यात आली। 2 वर्ष त्यांना तुरुंगात घालवली आणि आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला सामाजिक प्रमुख, आपला सेनापती मानू लागले। ब्रिटिशांविरोधात संघर्ष सुरू असताना जमीनदाराकडून देखील आदिवासींना दिली जाणारी क्रूर वागणूक बघून विरसाच्या मनात जमीनदाराच्या विरोधात विद्रोहाची भावना तयार झाली। त्यामुळे त्यांनी जमीनदाराविरोधातही आपला आवाज बुलंद केला। आदिवासीच्या नैसर्गिक संपत्तीवर पहिला अधिकार त्यांचाच असल्याचं हे त्यांनी ठासून सांगितलं आणि तो मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची प्रेरणासुद्धा त्यांना आदिवासींना दिली। शिवाय बिरसा मुंडा यांनी लोकांचं प्रबोधनही करायला सुरुवात केली। त्यांच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागल्यानंतर त्यांनी धर्माची आपली स्वतंत्र व्याख्या आणि त्यातूनच वीर साहब पंथाची सुरुवात झाली। साथीच्या रोगाच्या काळात त्यांनी गावोगावी फिरून लोकांची सेवा केली। त्यामुळेच लोकांमध्ये त्यांच्याविषयीची आदराची भावना वाढायला लागली। 1895 साली काही अलौकिक घटना घडल्या आणि त्यामुळे आदिवासी लोकांमध्ये क्रांतीची मशाल पेटून ते आदिवासींचे महानायक बनले। बिरसा यांनी आदिवासीचं धर्मांतर मोठ्या प्रमाणावर थांबविलं आणि आदिवासी संस्कृती आणि परंपराचं जतन करण्याची शिकवणूक आदिवासींना दिली। त्यानंतर बिरसा मुंडा यांनी आपल्या अनुयायांना इंग्रजांविरोधात खुलं बंड करण्याचं आवाहन केलं। त्यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरोधातला आवाज बुलंद करण्यात आला। बिरसांनी आपल्या अनुयायांना घेऊन ब्रिटिशांच्या विरोधात उभारलेल्या आंदोलनालाच उलगुलान म्हणून ओळखलं जातं। 24 डिसेंबर 1899 रोजी त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड केलं। आपल्या साथीदारांना घेऊन त्यांनी धनुष्यबाणाने इंग्रज पोलीस चौक्यांना आग लावायला सुरुवात केली। समोरून इंग्रजांनी त्यांच्यावर गोळीबारांचा वर्षाव केला। ब्रिटिश आणि मुंडा यांच्या साथीदारांमध्ये घनघोर लढाई झाली। अनेक लोक मारले गेले। त्यानंतर 3 मार्च 1900 साली मुंडा यांना ब्रिटिशांनी अटक केली। त्यांच्यासोबत अजून जवळपास 500 अनुयायांना अटक झाली। जेलमध्ये असताना ब्रिटिशांनी बिरसा यांना प्रचंड अनेक यातना दिल्या, पण त्यांनी ब्रिटिशांसमोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला। 9 जून 1900 रोजी रांजीच्या जेलमध्ये वयाच्या 25व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला। ब्रिटिश सरकारने हैजा रोगामुळे बिरसाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, मात्र ब्रिटिशांनी त्यांची हत्या केल्याचा अनेक लोक दावा करतात। आदिवासींच्या हक्कांसाठी आणि अधिकारांसोबत एका मोठ्या संघर्षाची कहाणी आपल्याला
पाहायला मिळते. इंग्रज सरकार, सावकार आणि जमीनदार यांच्या अमानवी नीतीवर त्यांनी कडा प्रहार केला. भारताच्या 2/3 क्षेत्रावर इंग्रज सरकारने कब्जा करून जेव्हा आदिवासींवर जबरदस्तीने वन्य कानून कायदा त्यांच्यावर लादण्यात आला, त्यांच्या जल, जंगल, जमीन यासारख्या अधिकारांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आपल्या नैसर्गिक अधिकाराच्या संरक्षणार्थ लढा जो संघर्ष त्यांनी दिला, त्यालाच उलगुलांचा नारा देऊन आपल्या अशिक्षित अडाणी आदिवासी बांधवांमध्ये क्रांतीची मशाल पेटविणारे वीर बिरसा मुंडा हे आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे की आपल्याला आपल्या शालेय जीवनात आपल्या पूर्वजांचा इतिहास शिकविला नसल्याने आमचे आदर्श, आमची प्राचीन संस्कृती नेहमी लपून ठेवली जाते. आज बिरसासारख्या महान योद्ध्याचा इतिहास सरकार देखील सांगत नाही. खऱ्या अर्थाने क्रांतीवीर बिरसा मुंडा यांचे कार्य अज्ञातवासात होते. देश पातळीवर बिरसा मुंडाच्या क्रांतिकारी विचाराला मान्यवर कांशीराम साहेब यांनी ओळख देऊन लखनौ येथे आंबेडकर पार्कमध्ये त्यांचा भव्यदिव्य पुतळा उभारून त्यांच्या कार्याला न्याय दिला. ह्या अशा महान योद्ध्यास कोटी कोटी नमन. मी इथेच थांबते. जय भीम, जय भारत. कहीं हम भूल न जाए या अभियानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जयंतीदिनी 14 एप्रिलला सलग 18 तास अभ्यास करण्याचे उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आलेला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गंभीरपणे अभ्यासाच्या बैठकीची सवय जडत असते. यानंतर चैताली रामटेके मॅडम, कोराडी कॉलनी, नागपूर यांना विनंती करण्यात येते की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय स्पष्ट करावा. त्यांचा विषय आहे आमच्या संकल्पनेतील भारत, सम्राट अशोकांचा भारत. कहीं हम भूल न जाए अभियानांतर्गत जी आज महिला परिषद आयोजित केली आहे, त्यात माझा विषय आहे सम्राट अशोकाचा भारत. माझ्या संकल्पनेतील भारत, सम्राट अशोकाचा भारत. सम्राट अशोक हे मौर्य घराण्याचे 3रे शासक होते. त्यांचे संपूर्ण नाव देवानप्रिय अशोक मौर्य होते. त्यांच्या आईचे नाव सुभाद्रांगी आणि वडिलांचे नाव बिंदुसार होते. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी पूर्ण आपलं आयुष्य बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी लावलेलं आहे. सम्राट अशोकांनी 23 विश्वविद्यालयाची स्थापना केली आहे. त्याच्यामध्ये प्रमुख विक्रमशिला, तक्षशिला, नालंदा आणि कंधार हे प्रमुख विश्वविद्यालय आहे. त्याच्यात फक्त भारताचेच नाही तर विदेशातील लोक पण तिकडे शिकायसाठी यायचे. म्हणजे शिक्षणाचे महत्त्व काय आहे हे त्या राजांनी त्याच काळी ओळखले होते. त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी त्यांनी 84,000 स्तूपाची स्थापना केली आहे. सम्राट अशोक हे एक लोककल्याणकारी राजे होते. त्यांनी लोकांसाठी विहिरी बांधल्या, रस्ते बांधले आणि फक्त चिकित्सालय त्यांनी फक्त माणसासाठीच नाही तर त्यांनी प्राण्यांसाठी पण त्यांनी चिकित्सालयाची दवाखान्याची त्यांनी निर्मिती केली आहे. पशुबळीच्या ते विरोधामध्ये होते. जे धार्मिक अनुष्ठान व्हायचे त्या काळी तेव्हा पशुची बळी दिली जायची, त्याच्या ते विरोधामध्ये होते. त्यांनी म्हणून पशुवर त्यांनी बंदी आणली होती, पशुबळीवर. म्हणून काही लोकांच्या पोटात ते दुखत होतं. त्या काळात भारताची अर्थव्यवस्था एकूण जगाच्या 35% भागीदारी फक्त भारताची होती. एवढी अर्थव्यवस्था भारताची मजबूत होती त्या काळी. सम्राट अशोकाच्या शासनकाळामध्ये पाटलीपुत्र येथे 3य बौद्ध संगतीचे आयोजन केले होते. त्याच्यामध्ये जे आपलं जो त्रिपिटक आहे, अभिधम्म पिटक आहे, त्याची रचना केली होती. सम्राट अशोकाचे जे मुलं आहे संघमित्र आणि महेंद्र यांचाही फार मोठा सिंहाचा वाटा आहे. सम्राट अशोकाच्या संकल्पनेतील भारत कसा असला पाहिजे असं सम्राट अशोक असं म्हणतात की माझे जे देश आहे तिथले लोक संपन्न असले पाहिजे, इमानदार असले पाहिजे, शिक्षित असले पाहिजे आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न असले पाहिजे. जिथे फक्त आपल्या धर्मापुरतंच नाही तर धर्म आणि संप्रदायाच्या पलीकडे जाऊन लोक देशाचा पण विचार करतील असं त्यांना वाटायचं. जिथे समानता असेल, न्याय असेल, बंधुता असेल, अहिंसा असेल, भाईचारा असेल असं, आणि हे जे मूल्य आहे आपल्या संविधानामध्ये पण अंतर्भूत आहेत. देशामध्ये कृषी आणि विज्ञानाची इतकी प्रगती होईल की देश संपन्न होईल आणि आत्मनिर्भर होईल, तेव्हा आपला देश विश्वगुरू बनणार असं त्यांचे मत होते. आताही आपले काही नेते आहेत
आताही आपले नेते देशाला विश्वगुरूपणे स्वप्न पाहतात, पण जर आपला देश जर भूकमरीमध्ये, हंगर इंडेक्समध्ये किंवा बेकारीमध्ये, बेरोजगारीमध्ये आणि भूकमरीमध्ये किंवा जातीवाद आहे, भ्रष्टाचार आहे, याच्यात जर देश अग्रेसर असेल तर हे जे विश्वगुरूपणे जे स्वप्न आहे नेत्यांचे ते पूर्ण होणं थोडं शक्य नाही आहे, कठीण आहे ते स्वप्न. जिथे महागड्या शिक्षणामुळे लोक एक तर परदेशात जाऊन शिकत आहेत किंवा मग शिक्षणापासून वंचित आहे, महागड्या शिक्षणापासून, जिथे श्रीमंत पुन्हा श्रीमंत होत आहे आणि गरीब पुन्हा गरीब होत आहे, जिकडे जी संपत्ती आहे फक्त काही लोकांकडेच आहे, जी जास्त संपत्ती आहे ती काही लोकांकडेच आहे आणि बरेच लोक BPL म्हणजे बिलो पॉवर्टी लाईनच्या खाली आहे, जिथे काही मोठ्या मोठ्या पदावर फक्त एकच जातीची मतदारी आहे. किंवा जसा एक्झाम्पल ज्युडिशरीची गोष्ट केली, जर ज्युडिशरीमध्ये न्यायपालिकेमध्ये जर SC ST आणि OBCचे लोक जर नसतील तर आपल्या सर्वसामान्य जनतेला न्याय कधीच मिळणार नाही. म्हणून आपलं कर्तव्य आहे की मोठ्या मोठ्या पदावर आपले लोक असले पाहिजे. आपला देश संविधानावर चालतो, जो मानवी मूल्यावर आधारित आहे, पण आजही महिला अत्याचाराचं प्रमाण जे आहे, कारण महिला परिषद आहे म्हणून महिला अत्याचाराचा एक छोटासा विषय घेते मी. आता रिसेंटली कोलकाता प्रकरण असो की बदलापूरचं प्रकरण असो की खैरलांची प्रकरण, असे बरेचसे प्रकरण आहे जे रोज पेपरमध्ये येतात, त्याच्यावर रोज चर्चा होते. पण आपल्याला एक प्रश्न पडतो की देश तर संविधानावर चालतो आणि आपल्या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे, इम्प्लिमेंटेशन होते, सर्व होते, मग या ज्या गोष्टी आहे याच्यावर अंकुश का बरं लागत नाही आहे. तर बाबासाहेब एका भाषणामध्ये म्हणतात की संविधान किती पण चांगलं असेल, त्याला चालवणेवाले लोक जर चुकीचे असेल तर लोकांनी किती आरडाओरडा केली तरी त्यांना न्याय मिळणार नाही. म्हणजे जर आता एखादी काही झालं आहे लेडीजच्या बाबतीमध्ये, लोकांनी किती आरडाओरडा केली तर त्यांना न्याय मिळणार नाही, कारण संविधानाचे जे इम्प्लिमेंटेशन आहे ते होत नाही आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. तर आपल्याला जर वाटते की आपलं जे न्यायव्यवस्था आणि जर आपलं हे सर्व चांगलं पाहिजे तर आपल्याला भारतामध्ये सम्राट अशोकाचे शासन करावे लागेल. आपले धार्मिक मतभेद किती असू द्या, पण काही गोष्टीवर आपण एकत्र येऊ शकतो. जसं बेरोजगारी आहे, महागाई आहे, जातीवाद आहे, महागाई असो, सामाजिक जातीवाद असो की तो सामाजिक असो की मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूटमधला जातीवाद असो की प्रायव्हेटायझेशन आहे, या सर्व गोष्टीवर आपण एकत्र येऊ शकतो. पेपर लीकचा मुद्दा आता रिसेंटली आहे, त्याच्यावर भवितव्य जे मुलांचे आहे, म्हणजे विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांच्यावर धोका आहे पेपर लीकच्या प्रकारामुळे. या गोष्टीवर आपण एकत्र येऊया. आपण शिकतो आहे, संघर्षही करतो आहे, पण आपण संघटित कधी होणार याचा हा प्रश्न खूप मोठा आहे. आपण संघटित होऊया, तेव्हाच बाबासाहेबाचा आणि सम्राट अशोकाचा भारत आपण त्याचं स्वप्न साकारू शकतो. अतुल पाटील सरांनी आणि आयोजकांनी मला बोलायची संधी दिल्याबद्दल त्यांना धन्यवाद व्यक्त करते. इथेच थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. माझा विषय आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, जीवन आणि कार्य. अण्णाभाऊ साठे यांचे नाव तुकाराम भाऊराव साठे होते. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 सांगली जिल्ह्यामध्ये वाटेगाव या गावी झाला. त्यांचे शिक्षण फक्त 1.5 दिवसाचेच होते, कारण त्यावेळेस जातीवाद होता आणि ते मातंग समाजाचे होते आणि आज SC त्यावेळेसचे अतिशूद्र. त्यामुळे त्यांच्या सरांनी त्यांना खूप मारलं. त्या कारणाने ते शाळा सोडून निघून गेले. नंतर ते परत कधीच शाळेमध्ये गेले नाही. उपन्यास लेखक, कवी, शाहीर, फिल्म कहाणीचे लेखक अशी आज त्यांची ओळख आहे. जेव्हा सांगलीची जमीन सुकली होती तेव्हा त्यांनी मुंबईला जायचा विचार केला, तेही पायदळ. सांगली ते मुंबई जायला त्यांना 6 महिने लागले. जेव्हा ते मुंबईला पोहोचले तेव्हा तिथे छोटे मोठे काम करायला लागले. अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947ला मुंबईमध्ये एक मोर्चा काढला आणि नारे दिले, यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, देश की जनता भूकी है. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या प्रेरणा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातच होत्या. 1935 साली अण्णाभाऊ साठे अंदाजे 25 वर्षाचे होते व ते कामगार चळवळीच्या आंदोलनाने प्रभावित झालेले होते. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले सामाजिक समतेचे आंदोलन लढत होते. हे आंदोलन अण्णाभाऊ साठे जवळूनच पाहत होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्यक्ष सामाजिक प्रश्नावर लढत असताना त्यांचे पडसाद अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातून प्रगट झाल्याचे आढळते. ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ महात्मा फुले यांनी कुणबी माळी समवेत महाराणी मांग समाजास अर्पण केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला हू वेअर शूद्रा हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पित केला. तर अण्णाभाऊ साठे यांनी आपली कादंबरी फकीरा ही डॉक्टर बाबासाहेबांना अर्पण केली. अण्णाभाऊ साठे यांनी विशिष्ट जातीपुरते लिखाण न करता जे जे अन्याय अत्याचाराखाली जीवन जगत आहे त्यांच्या व्यथा आपल्या साहित्यातून समोर आणल्या. अण्णाभाऊंचे साहित्य फ्रेंच व रशिया या देशासहित 27 देशात भाषांतरित झालेले आहेत. कामगार चळवळीच्या माध्यमातून कम्युनिस्ट विचारधाराकरिता काम केले. शेवटी त्यांच्या लक्षात आले भारतासारख्या देशामध्ये मार्क्सवाद बहुजन समाजाकरिता उपयुक्त नाही आणि मग ते आंबेडकरवादी चळवळीकडे वळले. बाबासाहेबांच्या चळवळीबद्दलची बांधिलकी पुढील कवितामध्ये स्पष्ट होते. अण्णाभाऊ साठे म्हणतात, जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव, गुलामगिरीच्या या चिखलात ऋतून बसला का एरावत, अंग झाडूनी निघबाहेरी अंग झाडूनी निघबाहेरी घे बिनीवरती घाव, सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव. धनवंतांनी अखंड पिळले धर्माधानी तसेच छळले, मगरानी जणू माणिक गिळले चोर झाले साव, सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव. ठरून आम्हा हीन कलंकित ठरून आम्हा हीन कलंकित जन्मोजन्मी करून अंकित, जिने लावूनी वर अवमानित निर्मून हा भेदभाव, सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव. एकजुटीच्या या रथावरती एकजुटीच्या या रथावरती आरूढ होऊनी चलबा पुढती, नव महाराष्ट्र निर्मूलन जागती करी प्रगट निज नाव, सांगून गेले मला भीमराव सांगून गेले मला भीमराव. एवढेच बोलते, इथेच थांबते. जय भीम जय भारत. बंधू आणि भगिनींनो, गुगल मीटद्वारा आयोजित ऑनलाईन सभांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या सभांचे वैशिष्ट्य आहे की त्या सभांना विविध जिल्ह्यातील कार्यकर्ते जुळू शकतात आणि चळवळीचा विचार फार दूरपर्यंत पोहोचत असतो. पण त्याही पुढे जाऊन आता आपण जमिनीवर सुद्धा उतरलो आहोत. कांशीराम साहेबांनी आंबेडकर मेलो ऑन व्हील्स हा 2 महिन्यांचा कार्यक्रम 9 राज्यांमध्ये राबविला होता. त्यांच्याच कार्यशैलीनुसार कहीं हम भूल ना जाए या अभियानाच्या माध्यमातून शाहू महाराजांनी केलेल्या व्यवस्था परिवर्तनाचे महाकार्य नागपूर जिल्ह्यातील दिनांक 11 जून ते 20 जून 2024 या 10 दिवसांच्या कालावधीमध्ये जनमानसांपर्यंत पोहोचविण्यात आले. यानंतर भाग्यश्री तागडे मॅडम, ऊर्जानगर चंद्रपूर यांना विनंती करते की त्यांनी परिषदेसमोर आपला विषय स्पष्ट करावा. त्यांचा विषय आहे जोगेंद्रनाथ मंडल यांचे जीवन आणि कार्य. बाबा साहब को 1946 में पश्चिम बंगाल से संविधान सभा के चुनाव में जीताकर भेजने वाले महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल. महाप्राण जोगेंद्रनाथ मंडल, इनका जन्म 29 जनवरी 1904 में मोइस्तरकुंडी गांव, बागगंज जिला बरिसाल, पूर्वी बंगाल में नमोशूद्र परिवार में हुआ. पिता का नाम रामदयाल मंडल तथा माता का नाम संध्या देवी था. उन्होंने 1929 में BA तथा 1934 में LLB की शिक्षा प्राप्त की कोलकाता विश्वविद्यालय से एवं बरिसाल जिला अदालत में वकीली का व्यवसाय करते थे. उन्होंने खेतिहार मजदूर शोषितों पीड़ितों की केसेस फ्री में लड़ते थे, इसीलिए वे समाज सेवक के तौर पर ख्याति प्राप्त थे. 1936 में उन्होंने गौर नदी थाना का लोकल बोर्ड का चुनाव कांग्रेस जिला अध्यक्ष के रूप में
52.20% वोट लेकर जीत गए। सन 1937 में उन्होंने बारिसाल जिला अदालत में प्रत्याशी बने और जीतकर विधायक बने। डिप्रेस क्लास कॉन्फ्रेंस में शामिल हुए। इसी सम्मेलन में उन्हें शेड्यूल कास्ट फेडरेशन की स्थापना हुई। मई 1943 को शेड्यूल कास्ट फेडरेशन की बंगाल प्रांतीय शाखा में उन्होंने बंगाल प्रांतीय शाखा की शुरुआत की और वहीं से जागरण साप्ताहिक पत्रिका का प्रकाशन शुरू किया। सन 1945 में जब सरकार गिरी और मुस्लिम लीग द्वारा सरकार बनाने की कोशिश की जा रही थी तो मंडल जी ने 3 शर्तों पर अपनी अनुमति दर्शाई, समर्थन दिया। पहली शर्त थी कि एससी के 3 मंत्री होंगे, शेड्यूल कास्ट के 3 मंत्री होंगे और 3 पार्लियामेंट्री सेक्रेटरी शेड्यूल कास्ट से होंगे। कम्युनल अधिनियम अंतर्गत 5 लाख रुपए शेड्यूल कास्ट की शिक्षा पर खर्च होगा, जो सारी शर्त मान ली गई और मंडल जी भी मंत्री बनाए गए। 3 अक्टूबर 1945 को पूना में अंबेडकर स्कूल ऑफ पॉलिटिक्स की स्थापना हुई, जहां जस्टिस R.R. भोले अध्यक्ष थे और मंडल जी के इसका उद्घाटन मंडल जी के हाथों हुआ। मार्च 1946 के चुनाव में जोगेंद्र नाथ मंडल शेड्यूल कास्ट फेडरेशन फिरोजपुर पटुआखाली चुनाव क्षेत्र से जीते, जहां 30 आरक्षित सीटों में 26 पर कांग्रेस, 3 पर निर्दलीय और 1 शेड्यूल कास्ट फेडरेशन। 19 मई 1946 को दिल्ली में ऑल इंडिया कॉन्फ्रेंस शेड्यूल कास्ट की बैठक बुलाई गई, जिसका विषय था कि संविधान सभा में होने वाले चुनाव में बाबा साहब को कहां से प्रत्याशी बनाया जाए। जब किसी ने जिम्मेवारी नहीं उठाई तो पश्चिम बंगाल से जोगेंद्रनाथ मंडल जी द्वारा भेजे गए 2 प्रतिनिधियों द्वारा बाबा साहब को प्रत्याशी बनाने का अनुरोध किया गया, जिसे बाबा साहब ने स्वीकार किया। अब बाबा साहब के चुनाव प्रचार की पूरी जिम्मेवारी और उन्हें संविधान सभा में चुनाव जीतकर भेजने की पूरी जिम्मेवारी जोगेंद्रनाथ मंडल जी पर थी। 30 जून 1946 को बाबा साहब बंगाल की एक सभा में अपने भाषण में कहते हैं, आप समय आ गया है कि हम लोग आपसी मनमुटाव व छोटी छोटी बातों को भुलाकर एकत्रित होकर, संगठित होकर अपने दलित वर्गों के हितों की सुरक्षा के लिए भावी भारत के नए संविधान के निर्माण में सहयोग करें तथा इस बात के लिए जागरूक रहे कि हिंदू बाहुबल्य वाली संविधान सभा में कहीं हमारे हितों का बलिदान ना हो जाए व सदा के लिए हम कहीं गुलाम ना हो जाए। जैसे कि मदर इंडिया 1945 में प्रकाशित एक पुस्तक में है। 17 जुलाई 1946 को बंगाल विधान परिषद द्वारा संविधान सभा के लिए अपने प्रतिनिधियों का चुनाव होना था। बाबा साहब के खिलाफ कांग्रेस ने C.R. ठाकुर को नामित किया था तथा दलित वर्ग के ही एक विद्रोही गुट के व्यक्ति M.B. मल्लिक को शेड्यूल कास्ट एसोसिएशन का प्रत्याशी बनाया गया था। चुनाव के दिन हजारों की संख्या में दलित बंगाल विधान परिषद भवन के पास पहुंच गए। पुलिस का घेरा तोड़कर लाठी व गोलियों की चिंता किए बगैर प्रदर्शनकारी पश्चिम बंगाल के विधान परिषद के आंगन में पहुंच गए। दलितों की नग्न तलवार हवा में घूम रही थी और अंबेडकर जिंदाबाद के नारे आकाश में गूंज रहे थे। इन्हीं प्रदर्शनकारियों में से जिला जालंधर के गांव तलहन से बुद्ध सिंह नामक एक अछूत आगे आया और उसने अपनी नंगी कृपाण यानी कि तलवार घुमाते हुए घोषणा दी कि यदि डॉक्टर अंबेडकर चुनाव में हरा दिए गए तो यह तलवार गद्दारों के खून से लथपथ की जाएगी और मैं अपने जीवन की आहुति दे दूंगा। यह खबर कलकत्ता से प्रकाशित दैनिक स्टेटमेंट में 18 जुलाई 1946 के अंक में छापी गई। 20 जुलाई 1946 को चुनाव परिणाम की घोषणा हुई। बाबा साहब न केवल विजयी हुए बल्कि देश भर के स्वतंत्र प्रतिनिधियों में उनको सबसे ज़्यादा मत प्राप्त हुए। स्त्रिया अंधश्रद्धेची बळी आहेच, पण ती अंधश्रद्धा वाहक सुद्धा आहे आणि त्यामुळे महिला आणि अंधश्रद्धा
हा विषय महत्त्वाचा आहे. सर्वसाधारण असे दिसते की शोषणाची बळी असलेल्यांना शोषणाबद्दल एक प्रकारे राग येतो, परंतु महिलांच्या बाबतीत वेगळंच दिसून येतं. ज्या अंधश्रद्धेच्या व शोषणाच्या त्या बळी असतात, अंधश्रद्धेत गुरफटलेल्या महिला अतिशय सन्मानाने व अभिमानाने मिरवत असतात. जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल, पण महिलांच्या बाबतीत असं वेगळंच दिसून येतं. 1 जानेवारी 1848 रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. आणि या काळाच्या आधी जर स्त्रियांची आपण स्थिती बघू तर मनुस्मृतीमध्ये जो कायदा केलेला होता स्त्रियांसाठी, ढोल गवार पशु शूद्र आणि नारी ये सब है ताड़न के अधिकारी, याचा अर्थ की ज्याप्रमाणे ढोलाला पिटल्या जाते त्याचप्रमाणे गवार पशु शूद्र आणि नारी यांनासुद्धा पिटता येतं. स्त्रियांना महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरमुळे समाजात प्रतिष्ठा मिळाली, परंतु धार्मिक बाबतीत तिच्याबद्दल विचार केला तर ती अजूनही मानसिक गुलाम आहे असे दिसून येते. ती सतत व्रतविकल्प कर्मकांड गुणातून ती स्वतःला अंधश्रद्धेत लोटत आहे. एवढाच नाही तर तिला मूल होत नाही म्हणून सासरची माणसं तिला भोंदूबाबाकडे नेतात आणि तो बाबा असे सांगतो, माझं मंत्रशक्तीने किंवा दैवशक्तीने मूल प्राप्त होईल असे म्हणून तिचे शारीरिक शोषण करतो. अशा प्रकारे महिला अंधश्रद्धेला बळी पडतातच. अशा अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्या समाजाच्या व्यवस्थेला अंधश्रद्धा निर्मूलनाच्या समितीच्या माध्यमातून समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढण्याचे कार्य हाती घेतले होते आणि अनेक बाबांचे पोलखोल केले, परंतु सनातनी लोकांना समाजात जे काही जागृतीचे कार्य सुरू आहे ते मान्य नव्हते. आणि म्हणून आपल्याला असे दिसून येते की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या घडवून आणण्यात आली. आणि म्हणजे यावर असा निष्कर्ष निघतो की सनातनी लोक हे आपल्या माणसांनासुद्धा जीवे मारण्यास मागे पुढे पाहत नाही. तर यावर उपाय आपण असं म्हणता येईल की आज आपण बघत आहोत की अंधश्रद्धेत बळी सर्वात जास्त स्त्री ही दिसून येते. तिने स्वतःचे शोषण होऊ नये यासाठी त्यांनी आपले कार्य समाजातील अंधश्रद्धा पसरविणाऱ्या भोंदूबाबापासून सावध राहावे व असे आढळल्यास तिने जातीने लक्ष घालून अशा प्रकारच्या भोंदूबाबा पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्टसुद्धा दर्ज करू शकते. आणि तसेच अंधश्रद्धेचे बळी पडणाऱ्यांनी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची चळवळीच्या माध्यमातून अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न करावे अशी विनंती करते. एवढे बोलून इथेच थांबते. जय भीम, जय भारत. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला राजर्षी शाहू महाराजांची जयंती, दिवाळी, दसरा या सणांपेक्षाही अतिशय धूमधडाक्याने साजरी करण्यास सांगतात. यावरून आमच्या लक्षात येते की कशा प्रकारे राजर्षी शाहूजी महाराज यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य आम्हा बहुजनांसाठी किती अतुलनीय आणि किती महत्त्वपूर्ण असतील. आपण सर्वांना राजर्षी शाहू महाराजांच्या वेदोक्त प्रकरणाविषयी माहिती आहेच. वेदोक्त प्रकरण त्यांच्या जीवनात घडल्यानंतर शाहू महाराजांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की कोल्हापूर संस्थानातील सर्वोच्च पदावर मी विराजमान असताना, मी एक राजा असताना जर माझ्यासोबत माझ्या संस्थानात अशा प्रकारचा भेदभाव होत असेल तर माझी सामान्य जनता, माझी सामान्य बहुजन जनता यांना रोज किती आणि कशा प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल. आणि या सर्वांचा सर्वोत्तम उपाय, या सर्वांमधून मार्ग काढण्याचा एकमेव उपाय आहे आणि ते म्हणजे माझ्या बहुजनांना शिक्षण हे दिलं गेलं पाहिजे. छत्रपती शाहूजी महाराज म्हणतात की स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि आमची क्षमता ओळखण्यासाठी शिक्षण ही एकमेव गुरुकिल्ली आहे. आणि म्हणून त्यांनी 1917 साली आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. वय वर्षे 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलांना शाळेत दाखल करणे ही प्रत्येक
पालकाची जबाबदारी आहे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण मिळायला पाहिजे आणि तेही दर्जेदार शिक्षण मिळायला पाहिजे असं शाहू महाराजांनी आपल्या प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीच्या या जाहीरनाम्यात आदेश काढला. आणि फक्त त्यांनी आदेशच काढला नाही, तर जो प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या मुलाला शाळेत पाठवायला पाहिजे. आणि जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना दरमहा 1 रुपये, त्या काळात दरमहा 1 रुपये म्हणजे खूप मोठी अशी रक्कम होती, दरमहा 1 रुपये हा दंड त्यांनी ठोठावला. महाराजांना शिक्षणाचं महत्त्व समजलं होतं. ज्या ठिकाणी लोकसंख्या 500 ते 1000 आहे अशा प्रत्येक छोट्या मोठ्या गावामध्ये त्यांनी शाळा उभारली. खामगाव येथील अखिल भारतीय मराठा परिषदेतील 11व्या अधिवेशनाचं अध्यक्षपदीय भाषण देत असताना त्यांनी आपले शिक्षणाविषयीचे मत स्पष्ट केले. शाहूजी महाराज शिक्षणाविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणतात की शिक्षणाशिवाय आम्हा बहुजनांना तरणोपाय नाही. ज्या समाजामध्ये शिक्षण घेतलेलं नाही त्या समाजाची उन्नती झाली नाही असं आम्हाला आमचा इतिहास सांगतो. आम्हाला आमच्या जे अज्ञानात खितपत पडलेला जो तरुण आहे तो कधीच मुत्सद्दी आणि वीर निपजणार नाही. आम्हाला आमचा गतकाल आम्हाला सांगतो की आमच्या या इतिहास आमचं एक अघोरी रात्र आहे. कारण आमचा गतकाल सांगतो की या इतिहासामध्ये फक्त एका समाजापुरता शिक्षण हे मर्यादित होतं. मनू आणि त्यानंतर येणारे जे कोणी शासनकर्ते शास्त्रकार होते त्यांनी आम्हा बहुजनांसाठी शिक्षणाची दारे ही कायमची बंद केली होती. शिक्षणाची दारे बंद केली होती आणि जे धर्मग्रंथ, जे वेद आम्हाला वाचण्याचा अधिकार, बहुजनांना त्यांचे स्वतःचे धर्मग्रंथ देखील वाचण्याचा अधिकार आम्हा बहुजन समाजाला नव्हता. अशा प्रकारची ही अघोरी रात्र आम्हाला आमच्या या इतिहासात पाहायला मिळते. आणि म्हणून शाहूजी महाराजांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं. त्याचप्रमाणे जे कोणी प्रशासकीय सेवेत त्यांच्या संस्थानामध्ये किंवा इतर ठिकाणी जे प्रशासकीय सेवेत आहेत ते त्या ठिकाणी एकमेव ब्राह्मण समाज शिक्षित असल्यामुळे ब्राह्मण समाज हा प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर होता. अगदी बोटावर मोजण्यासारखे थोडेसे लोक प्रशासकीय सेवेत होते. त्यांना जर काही अडचणी आलेच तर शासनापर्यंत त्यांचे विनंती अर्ज कधीच पोहोचू शकत नव्हते. कारण त्या ठिकाणी प्रशासकीय सेवेमध्ये केवळ त्यांचे लोक बसलेले होते. आमच्या बहुजन समाजाला अजिबात प्रतिनिधित्व कुठल्याही बाबतीत नव्हता. आणि म्हणून राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज यांनी 28 जुलै 1902 रोजी आमच्या वंचित दुर्बल घटकाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून 50% आरक्षणाचा कायदा सुरू केला. आणि म्हणून आम्ही आमच्या शाहूजी महाराजांना आरक्षणाचे जनक असे म्हणतोय. बोलायचे भरपूर आहे कारण शाहूजी महाराजांचं शैक्षणिक आणि सामाजिक कार्य जर मी सांगायला गेली तर मिळालेले 5 मिनटं माझ्यासाठी पुरणार नाही. अगदी सुरुवातीचा टॉपिकच माझा झाला, पण वेळेचा विचार करता मी इथेच थांबते. शाहू महाराजांना परत एकदा मानाचा मुजरा करते आणि सर्वांना जय भीम, जय भारत.